पण या दोन संघांमध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघाने बाजी मारली. त्यावर चेस करत असताना सुंदर चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये केतन भोईर यांचा बोलबाला राहिला, त्यामध्ये 3 विकेट त्यांनी मिळवले. चला लगेच मॅचला सुरुवात करा. दोन्ही पंच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रेडी झाल्यात. नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर सागर मोरिस सर आपण पाहतोय. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांनी केले गर्व असं हे क्रिकेटचा अद्भुत पर्व अर्थातच रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विविध स्टँड्स आपण पाहतोय. सदानंद दादा पाटील अर्थातच 111 स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर स्वर्गीय मोहनीश दादा संजय राऊत स्टँड, राजेश दादा बंटी दादा स्टँड आपण पाहतोय. कुणाल दादा पाटील स्टँड, त्रिशिका इलेव्हन स्टँड आपण पाहतोय. आणि त्यानंतर VIP बॉक्स अर्थातच शेठ माणूस बॉक्स. मॅचच्या दिशेने जाऊयात. फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रितेश आपण पाहतोय. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. दुसऱ्या बाजूला श्री लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. लेफ्टी बॅटर समोर बॉलिंग ट्रॅकवरती रितेश. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पॅडवरती होता. मनगडाच्या साह्याने खेळून काढलाय. मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू आहेत. एकदा परिपूर्ण केली गेली एकेरी वृत्तीचं संतुष्ट त्या ठिकाणी यावं लागणार आहे. पहिल्या चेंडू जर पाहिला तर 11:51 मिनिटांनी फेकून झालाय. 11:51 मिनिटांनी पहिल्या षटकाचा पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर एक धाव येताना पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग होती. निशांत आपण पाहतोय. निशांतने मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह केले. एक अष्टपैलू ऑलराऊंडर आपण पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या नावाभोवती चर्चा होताना पाहायला मिळेल, काही शंका नाहीये. तर तोच बॅटर स्ट्रायकिंग होते. त्याच्यासमोर रितेश. पुढचा बॉल या षटकामधील चांगला कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. कटरचा वापर केला होता. रिस्पेक्ट या चेंडूला दिली गेली. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी जोखीम या ठिकाणी घेतलेली नाहीये. आणि याआधी श्री बॅटिंग स्टॅन्सवरती होते तेव्हा फुल टॉस बॉल होता, परंतु कुठल्याही प्रकारची जोखीम त्यांनी घेतलेली नव्हती. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती रितेश पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. जास्त उचली या ठिकाणी प्राप्त झाली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय आणि त्याचबरोबर 5+1 म्हणजे एकूण या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न या चेंडूवरती पाहायला मिळाला. 1/4 ओव्हरचा कॉल सुद्धा या ठिकाणी पंचांच्या मदतीतून दिला गेलाय. म्हणजे जी एक बाउन्सर मारण्याची मुभा असते ती मुंबईतून संपलेली आहे. एकत्रित 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शिवशक्ती उसळणी संघ आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगला कटरचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉल या ठिकाणी पंचांनी दिल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 5. एक्स्ट्रा बॉल सलग 2 हाताळले जात आहेत. पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते, परंतु मागच्या 2 चेंडूंवरती कॉन्सन्ट्रेशन खचलं जात आहे. फील्डचा इशारा या ठिकाणी आला. आता समोर निशांत आहे. एक ॲबिलिटी प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. फील्डचा बॉल आहे त्यामुळे एक गोल्डन चान्स त्याच्याकडे असणार आहे. शेट माणूस एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी गोलंदाज दाखल झालाय. इथून समोर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफ त्या ठिकाणी आहे. एकच जाव चेंडूवरती मिळेल. एकेरी वरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 6. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला नाहीये. सध्या तरी सिंगल डबलवरती जास्त भर देत आहेत फलंदाज मैदानामध्ये. कारण मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या 2 सामन्यांमध्ये धावा चेस होताना आपण पाहिल्यात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस झाल्या. ड्रीम इलेव्हन दांडाखडी संघाने पराभूत केला त्रिशिका इलेव्हन मंगळमूर्ती संघाला. आणि त्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघाने या ठिकाणी बाजी मारली. जगन्नाथ स्मृती संघाला पराभूत केलं. तिथे सुद्धा धावा चेस झाल्या होत्या. आणि केतन भोईर यांचा परफॉर्मन्स बहुचर्चित राहिला. पुढचा बॉल प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. फार वेग होता या चेंडूवरती. त्या वेगेवरती स्वार होता आला नाहीये फलंदाजाला. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणजे 2 एक्स्ट्रा बॉल येऊन सुद्धा चांगला कमबॅक, चांगली रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केली गेली. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर आकाश आम्हाला सांगतील 4 बॉलचा खेळ झालाय. काल आकाशांचा दिवस थोडासा खराब राहिला. बॅटिंगमध्ये त्यांनी सर्वांनाच प्रभावित केलं, परंतु गोलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं. परंतु ही सुरुवात आकाशांची आपल्याला पाहायला मिळते. एक अपकमिंग यंगस्टर आणि सफल प्रीमियर लीगमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये ते असणार आहेत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कटरचा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये वापर करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे. फलंदाजांना इथून जकडवून ठेवलंय. पॉवरफुल बॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल असेल फर्स्ट ओव्हरमध्ये आणि पहिले षटक फेकण्याची जबाबदारी जी आहे ती रितेशच्या खांद्यावरती आहे.
आणि त्या जबाबदारीला सार्थ ठरतोय. इथून दोन पायांच्या मधून चेंडू निघून गेला, सरळ यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळला आणि क्लीन बॉलच्या रूपामध्ये फलंदाजाच्या ठिकाणी श्री बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. दाखल होतोय मंथन. रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये अनेक सारे यंगस्टर्स आपण पाहिल्यात. यंगस्टरला सातत्याने या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आणि त्या यंगस्टरने त्या संधीचं सोनं सुद्धा केले. त्यामध्ये भरपूर नावं आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा रॉकी ग्रुप संघाच्या मदतीतून अनेक सारे यंगस्टर्स मैदानाच्या आतमध्ये पाहिले आपण. त्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. पहिल्या षटकामध्ये रितेश यांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांची राहिली. एक सक्सेसफुल स्पेल त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिला, त्यामध्ये एक सफलता त्या ठिकाणी मिळाली. आता बॉलिंग ट्रॅकवरती राज आपल्याला पाहायला मिळतोय. आता दुसऱ्या षटकावरती राज्य करेल का, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. समोर निशांत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम जर पाहिली तर संघर्ष करत होती. गोलंदाज रितेश समोर. पहिल्या काही चेंडूंवरती रितेशने चांगली स्टार्ट मिळवून दिली होती. त्यानंतर एक्स्ट्रा बॉलमध्ये आले, परंतु शेवटचे ते जे 3 बॉल होते त्या 3 बॉलवरती जखडून ठेवलं होतं आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. इथे सरळ बॅटचा वापर केलाय निशांतच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट स्ट्रोक. सरळ स्वर्गीय मोहनीश दादा संजय राऊत स्टँडला ठिकाणी अभिवादन करतोय. 6 धावा षटकार. पहिल्याच बॉलवरती राज्य केले निशांतने. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची या ठिकाणी झाली. निशांतच्या बॅटमधून एक चांगला षटकार आलाय आणि याच मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानामध्ये. ती गरज भागवा लागणार आहे निशांत. आणि दुसऱ्या बाजूला मंथन यातून फलंदाजांना, कारण आज श्रीकडून जास्त अशा अपेक्षा होत्या, त्या अशा अपेक्षा या ठिकाणी भंग झाल्यात. पुढचा बॉल थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय आले. डेट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती राज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यामुळे कदाचित थोडंसं पॅनिक झाला असेल. निशांतच्या बॅटमधून एक लांब षटकार आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज होती. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आणि रोहन गावड्यांचा जर विचार केला तर सातत्याने इन्स्पायर करत असतात यंगस्टर्सना आणि सातत्याने आपल्या संघाला घेऊन चालत असतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आपलं वर्चस्व दाखवत असतात. नुकताच जी स्पर्धा पार पडली गेली अमोल पाटील स्मरणार्थ पप्पा मोरे चषक, त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं होतं ओंकार बॉईज एडव्हान्स संघाने. आणि जे सेलिब्रेशन होतं ते चर्चित राहिलं होतं ओंकार बॉईज एडव्हान्स संघाचं. अर्थातच रोहन गावड्यांचा पॉवर बॅक्टरी या ठिकाणी केल्या गेला. मिड ऑफ थोडंसं पुढे येईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एकरीवरतीचं या ठिकाणी समाधानी व्हावं लागणार आहे. 14 धावा फलकावरती लागल्यात. षटकार आला पहिल्या बॉलवरती, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू या ठिकाणी त्रस्त करणारे राहिल्यात फलंदाजासाठी. वेलकम संतोषजी जंगम साहेब, आपलं स्वागत आहे. 3 बॉलचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा मागच्या 3 चेंडूंमध्ये आल्यात. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्करचा वापर या ठिकाणी केला होता. हलकासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले निशांत आणि त्याच्यासाठी एक चांगला बॉल या ठिकाणी हाताळला होता. डॉट बॉल या ठिकाणी निशांतच्या विरोधामध्ये. 4 बॉल्सचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या सेकंड ओव्हरमधील. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवशक्ती उसळणी, दुसऱ्या बाजूला ओंकार बॉईज एडवन. इथून समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय फटका सजवलाय मैदानाच्या आतमध्ये निशांतच्या बॅटमधून. षटकार क्रमांक 2. आतापर्यंत 2 षटकार निशांतच्या बॅटमधून आल्यात आणि दोन्ही कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यात. या षटकामध्ये दुसरा षटकार आहे. पहिला स्पेल चांगला राहिला होता. एक यशस्वी षटक राहिला होता पहिलं, पण तो त्यानंतर राजच्या गोलंदाजीवरती राज्य करतोय मैदानामध्ये निशांत. पुढचा बॉल
इथे त्रस्त करणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील या ठिकाणी केली होती. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती एकंदरीत लागले गेले 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एकंदरीत बरोबर 9 मिनिटे तुम्ही 2 षटकांसाठी घेतले गेलेत, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. हे बंधन आपल्याला पाहायला मिळते, कारण आजचं शेड्यूल आपण वेळेवरती पूर्ण करायचं आहे. एक संघ काही करून आपण टॉप 8 मध्ये पोहोचवणार आहोत. 9 मिनिटे तुम्ही या षटकासाठी घेतले गेलेत. मागच्या 2 षटकांसाठी 9 मिनिटे घेतले गेलेत. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 20 आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, त्यामध्ये 2 षटकार इन्व्हॉल्ड होते. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती भावेश आपण पाहतो. म्हणजे पहिली 3 षटकं जर पाहिली तर पहिली 3 षटकं फ्रेश बॉलरकडून हाताळली गेलेत. एका चांगली कॅप्टनशिप सातत्याने हाताळत असतात रोहन गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि अनेक सारे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत या परिसरामध्ये. भरपूर अनुभव त्यांच्याजवळ आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या दाखल झाले. दुसऱ्या बाजूला 2 टॅलेंटेड फलंदाज आहेत, म्हणजे मजा येणार आहे या ओव्हरमध्ये. एका बाजूला निशांत जो चांगलाच सेट झालाय मैदानामध्ये, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. मागच्या षटकामध्ये पलटवर या ठिकाणी झालाय शिवशक्ती उसळणी संघाचा. सध्या तरी 10च्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवत आहेत शिवशक्ती उसळणी संघ. मंथन स्ट्रायकिंग होती आहे. मंथनचा जर विचार केला तर मागच्या षटकामध्ये जास्त त्याला संधी मिळालेली नव्हती, कारण तो मनमुरादपणे आनंद घेत होता निशांतच्या बॅटिंगचा. चला घाई करा मित्रांनो, ओमकार बॉईज Z1 संघ स्पीडअप करा. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणले गेलेत. फर्स्ट बॉल चांगला लेग कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टेप आउट केला होता. लॉंग ऑफ त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये फॉर्मलिंग झालाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. 2 धावा या ठिकाणी आल्यात. पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कटरचा वापर या ठिकाणी केला होता, त्यामुळे बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं झालं नव्हतं. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आलेला नव्हता. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच एकंदरीत 22 रन स्कोर करते आपण पाहतोय. एक धक्का या ठिकाणी लागलाय शिवशक्ती उसळणी संघाला, परंतु त्या धक्क्यातून सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. बॉलर बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तितकंसं चांगला फटका नव्हता, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी येणार नाही आहेत. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. भविष्य आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मागचं षटक त्याला कव्हर करायचं, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा खर्च झाल्यात, 2 षटकार दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल कार्पेटला रोल करत मिड विकेटमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालाय. भरपूर चुका क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालाय ओमकार बॉईज Z1 संघाच्या माध्यमातून. याआधी सुद्धा लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून चुकी झाली होती. आता मिड विकेटमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून चुकी झाली. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूंवरती 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात भावेशने. पुढचा बॉल इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलीवरती आपला माइंडसेट इथून चांगलाच चेंज केला गेलाय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 25 चक्रामध्ये. या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये भावेश इथून सरळ बॅटचा वापर केलाय. स्लॉट मध्ये बॉल होता, सरळ त्याला पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. सरळ बॅटचा वापर हा चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला. शेवटचा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. इथून स्लिपमध्ये खेळाडू जरूर आहेत, आणि इथून परतावा लागणार आहे निशांतला. बॅटची एज होती. एक खराब स्ट्रोक केल्याच्या नादामध्ये आपली विकेट या ठिकाणी गमावली गेली. सेट बॅटर या ठिकाणी बाद झालेत मैदानामध्ये. दुसरा धक्का या ठिकाणी लागला. 31 धावसंख्येवरती टीम शिवशक्ती उसळणी संघाला. जावत आपण कॅन्डीच्या दिशेने.
धावांचा एक मोठा शिखर चढावा लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये धावा चेस होत आहेत. मागच्या 2 सामन्यांमध्ये सुद्धा धावा चेस होताना पाहायला मिळाला. परंतु शिवशक्ती उसळणी संघाचा जर विचार केला तर त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. म्हणजे निशांतसारखा गोलंदाज असेल, त्याचबरोबर मंथन आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्दिक म्हणून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल या ठिकाणी दर्शवला गेलाय. पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये हाताळला गेलाय. रितेशला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलंय. सेकंड स्पेलमध्ये त्याला आणलं गेले बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. रितेशांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले होते. पुढचा बॉल फ्रीट असेल. आता समोर मंथन आहे. मंथन समोर रितेश. बॅटची एज आहे या ठिकाणी, पण तो फ्रीडचा बॉल आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचं नुकसान या ठिकाणी होणार नाहीये. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. आमच्या तिसऱ्या पंचांना या ठिकाणी यावं लागणार आहे. शेखर हिरकुट सर या ठिकाणी पडताळणी करतील. एक्झॅक्ट काय घडलं गेलंय, क्रीजमध्ये शरीराचा भाग आहे की नाही ते पाहिलं जाईल. स्टेप आउट झाले होते. बॅटची एज त्यानंतर घेतली होती. यष्टी रक्षक त्या ठिकाणी चाणक्य होते. बरोबर त्यांनी फेकी केली. सरळ स्टंप वरती थ्रो झाला. नॉट आउट म्हणजे सेफ असणार आहे फलंदाज मैदानामध्ये. क्रीजमध्ये शरीराचा भाग या ठिकाणी होता, म्हणजे सेफ आहे फलंदाज. परंतु फ्रीडच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. एक चिंतादायक बाब आपल्याला पाहायला मिळते. निशांत बाद झालाय, त्यामुळे एक लांब श्वास या ठिकाणी घेतलाय ओंकार बॉयज ॲडव्हान्स संघाने. कारण ज्या प्रकारे निशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, सातत्याने मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत होते, परंतु त्याची विकेट इथे गेलाय. रितेश पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. इथून उंची जास्त प्राप्त झालाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. डाऊन दी बॉल फिल्डर या ठिकाणी आल्यात. मिडॉन त्या ठिकाणी पुढे आला आणि चांगलं कॉलिंग दोन्ही क्षेत्रक्षांमध्ये झाला आणि अजून एक विकेट. मंथन सुद्धा या ठिकाणी निशांतच्या पाठोपाठ बाद झालाय. 2 फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. 23 धावांचं योगदान या ठिकाणी दिलं मंथनने. त्यानंतर निशांतने चांगलं योगदान दिलं होतं. 23 धावांचं मंथनने 4 धावांचं योगदान दिलं, परंतु मंथन सुद्धा या ठिकाणी बाद झालाय. तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय. मिळवून दिला गेला. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एनसीसी सफाळे आणि दुसऱ्या बाजूला जयप्रकाश शेडवण. म्हणजे आज एडवन विभागातील, एडवन गावातील जवळजवळ 3 संघ खेळताना आपण पाहिलेत. 3 संघ एकाच गावामधून, जी एकता आपल्याला पाहायला मिळते. त्या गावाची युनिटी आपल्याला पाहायला मिळते आणि खेळाडूंची कमी नाहीये एडवन गावामध्ये. पुढचा बॉल चांगला कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदरच शफल झाले होते, फलंदाजाला रीड केले गेलं. माइंडसेट या ठिकाणी फॉलो केला होता रितेशने. रितेशांचा जर विचार केला तर एक मोठा विश्वास त्यांच्यावरती दाखवला गेलाय. तो विश्वास या ठिकाणी सार्थ करून दाखवत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा एक सफलता त्यांनी प्राप्त केली होती आणि 6 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा प्रभावित करतायत. एक यश या सुद्धा षटकामध्ये त्यांना मिळालंय. इथून फटका चांगला आहे. सरळ चेंडूला फेकून दिले गेले लॉंग लेग सीमरच्या पलीकडे. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. पॅडवरती बॉल होता, हाफ फॉल या ठिकाणी चांगला पीक केला आणि सरळ पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकार. मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 38च्या घरामध्ये. 4 बॉलचं केलं ठिकाणी झालं. पहिले 3 चेंडू चांगले रीतीने हाताळले होते, परंतु चौथा चेंडू ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये सापडला पियुषला आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून या षटकामध्ये 2 बॉल्स केले बाकी आहे. पुढचा सामना जयप्रकाश शेडवण आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी सफाळे. म्हणजे एक बिग मॅच अजून सुद्धा असणार आहे. सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. पुढचा बॉल रितेशचा या षटकामधील. स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. स्टंपच्या बाहेर शफल झाले होते, तेच पंचांनी पाहिलं. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला रितेशचा. षटकार आल्यानंतर चांगलं रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. चांगलं इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी केले गेले.
धावसंख्या फलकावरती लागली गेली 38-38च्या घरामध्ये आपण पाहतोय. जवळजवळ 3 धक्के आतापर्यंत लागल्यात शिवशक्ती उसळणी संघाला. चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक फाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 जे चेंडू आपण पाहिले ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. चांगली रणनीती या ठिकाणी होती. रितेशचे 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केला. पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यामध्ये 1 विकेट मिळवला होता आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा त्यांना कंटिन्यू ठेवलं आणि या षटकामध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. महत्त्वाचं 1 विकेट मिळवलं. म्हणजे 13 धावा त्यांच्या स्पेलमध्ये खर्च झाल्यात आणि महत्त्वाचे 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. धावसंख्या फलकावरती 38 रन स्कोर करते आपण पाहतोय. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. निशांत बाद झाल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी संघर्ष करत असताना आपण पाहू शकतायत. 4 षटकांसाठी जवळजवळ आपण पाहतोय 18 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 38. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूला संघ असणार आहे जयप्रकाश एडवन आणि दुसऱ्या बाजूला NCC सफाळे. दोन्ही संघांची बॅट साईड जर पाहिली तर खूप मोठी आहे. फॅन बेस खूप मोठी आहे आणि दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. या रॉकी ग्रुप चषकामध्ये चांगलं प्रभावित केलंय. एका बाजूला मृदुल पाटील अँड कंपनी असेल तर दुसऱ्या बाजूला किरण गुरुद्वान अँड कंपनी असेल. आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात रोहन गावड. एक अतिशय अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. स्ट्राईकमध्ये बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये धीरज समोर ओमकार रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पिचिंगचा पाहिजे ऑफस्टमच्या बाहेर होती. त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती एक क्रॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. थ्रू दी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुढचा बॉल घेऊन रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या लागली गेली 40 रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत जयप्रकाश एडवन संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर NCC सफाळे संघाचा कॅप्टन. चला आपण टॉस दिया. इथून मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपरने जास्त परिश्रम या ठिकाणी घेतले होते आणि ते परिश्रम या ठिकाणी यशस्वी करून दाखवल्यात. जास्त मेहनत या चेंडूवरती घेतली होती आणि कॅचआउटच्या रूपामध्ये म्हणजे गॉड बँडच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जाते. धीरजला परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. स्लॉग ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अक्षय. नॅट नंबर 6 वरती 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि अजून एक सफलता या ठिकाणी रोहन यांनी मिळवून दिले आपल्या संघासाठी. स्लॉग ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. स्लॉग ओव्हरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली गेली आणि ती जबाबदारी आतापर्यंत सार्थक करून दाखवले पहिल्या 2 बॉलमध्ये. आता पूर्णपणे जबाबदारी असणाऱ्या लोअर ऑर्डरवरती नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. दोन्ही संघांच्या चांगल्या आउटफिट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिवशक्ती उसळणी संघ पिंक अँड ब्लॅक मध्ये आउटफिट्स त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. इथून थोडासा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. म्हणजे फ्रंट फूट पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. या इनिंग मध्ये भरपूर एक्स्ट्रा बॉल हाताळले गेलेत परंतु तितकेच डॉट बॉल सुद्धा हाताळले गेलेत. मोठ्या स्ट्रोकचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक आले होते. तिसऱ्या षटकामध्ये 1 मोठा स्ट्रोक आला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. एकच धाव चेंडूवरती मिळाले. एकेरीवरतीच संतोष त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. यांच्या बॅटमधून षटकार आला अर्थातच पियुष तेच स्ट्रायकिंगमध्ये आहेत. आता अजून 3 बॉल स्किल बाकी आहे. आता येणार 3 बॉलमध्ये तेच मोठे स्ट्रोक इथून अपेक्षित असणार आहेत कारण एक फायटिंग टोटल स्कोरकडवरती उभी करण्याचा मनसुबा या ठिकाणी बाळगलाय शिवशक्ती उसळणी संघाने. बॅटची एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी गेला होता. रनआउटच्या रूपामध्ये इथून वापरतावा लागणार आहे फलंदाजाला. अर्थातच अक्षय बॅक टू द डगआउट गॉन. NCC सफाळे आणि त्याचबरोबर जयप्रकाश एडवन या 2 संघांमध्ये एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 4 असेल.
सध्या तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला ओमकार बॉईज Z1, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसळणी. ह्या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती उसळणी संघ चांगली स्टार्ट पहिल्या षटकामध्ये मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगला पलटवर झाला होता. त्यामध्ये निशांच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. परंतु पुन्हा एकदा ओंकार बॉईज Z1 संघाने या ठिकाणी पलटवार केलाय. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स केल्याचा मनसुबा या ठिकाणी होता. तो मनसुबा या ठिकाणी अपयशी ठरलाय. टॉप बॉल या ठिकाणी गौरवच्या विरोधामध्ये हाताळले गेलाय. आता शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधील. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. गौरवच्या विरोधामध्ये चांगला बॉल या ठिकाणी हाताळला होता. जो अनुभव मैदानाच्या आतमध्ये आहे तो अनुभव या ठिकाणी दाखवतायत रोहन मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधील. बॅकमॅनचा वापर या ठिकाणी केला होता. बॅटची एज या ठिकाणी घेतले गेले. बॅकअप मिळेपर्यंत एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी यावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 43च्या घरामध्ये 43 रन्स स्कोरकडे लागले गेले. 44 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. एक फायटिंग टोटल सध्या स्कोरकार्डवरती उभी केले गेले शिवशक्ती उसळणी संघाच्या माध्यमातून. आणि या 44 धावा डिपेंड होतील की नाही हा एक मोठा प्रश्न असणार आहे. NCC सफाली संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जयप्रकाश शेडवन संघाचे कॅप्टन टॉससाठी या. मृदुलवरती जास्त फोकस असेल आमचा, कारण की तो प्रॅक्टिस मध्ये आहे. बेस्ट ऑफ लक असेल. विनायकचा टॉस तुम्ही जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायचे. पहिल्या इनिंग मध्ये तसे धावा होत नाहीयेत, तर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 75. अशी अटॅकिंग बॅटर कोण असतील बॅटिंग लाईनअप मध्ये? किरण आहे, उमेश आहे. ही स्पर्धा सातत्याने तुमच्यासाठी चांगली राहिली. या स्पर्धेमध्ये सातत्याने तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. आता या हंगामामध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स अपेक्षित असेल. हो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकला जयप्रकाश शेडवन संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. ओट यू.
थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी. या अगोदर आपण प्रसाद परब सरांचा आवाज ऐकलात. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. 44 रनचं टार्गेट सेट केले गेले. रोहन गावड एका साईडला आपण पाहत आहेत. निशांतला आपण पाहू शकाल. भावेश एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज. चला स्पीडअप करा जरा गेम. कडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर टायमर सेट केले गेले. 12:20 झालेत आणि चेंडू डिलिव्हर्ड होतोय. इथून तुम्हाला 20 मिनिटे म्हणजे 12:40ला परफेक्ट 4 षटकं झाली पाहिजेत. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. डाव्या इष्टीच्या वरून पाहू शकाल. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता होत असताना शिवशक्ती उसरणी वर्सेस एका साईडला ओंकार बॉयज एडवन. सुंदर एंडिंग झालं. अर्थातच डिसेंबरचं वीक प्रतिम पाहायला मिळाला. लाख मोलाची स्पर्धा जिंकली ओंकार बॉयज एडवन टीमने. एका साईडला जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला त्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागतं. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक मोठी स्पर्धा तुम्ही जेव्हा खेळता त्यावेळेला तुम्हाला 10 ते 15 दिवस अगोदरच त्याची जय्यत तयारी करावी लागते. जसं आयोजन म्हटलं तर फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं, जिकरीचं काम असतं. आणि अशा या खार्टन विभागामध्ये मैदान बनवणं जिद्दीला सलाम आहे. चेंडू छान होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. चांगली गोलंदाजी. निशांत ज्या पद्धतीने त्याचं नॅचरल तो स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. यस थर्ड अंपायर रेफर केले गेले. खूपच बाहेर आहे की नाही हे चेक केलं जाईल. बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल DRS ची मागणी केली गेली. प्रसाद परब सर आमच्या समोर जोडले गेलेत. वेलकम. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. काय म्हणते सर, कसं वाटतं? गेल्या वर्षात सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग जरूर होता. तुम्हाला इन्व्हिटेशन केलं गेलं होतं आणि यंदाच्या वर्षात सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला आमंत्रित केलं गेलं. यस पंच, फेअर डिलिव्हरी आहे. तर कसं फील करताय सकाळचं सत्र आणि परिपूर्ण येताना कसं आपण फील केलं? नाही, मी मगाशी पण उल्लेख केला आणि इव्हन जेव्हा पहिल्या वर्षी मी होतो त्या दिवशीवर उल्लेख केला होता प्रमोद, की म्हणजे खूप चांगलं नीट नेटकं आयोजन. जसं आपण उल्लेख करतो, चांगला फटका ऑफर केला अवे फ्रॉम द बॉडी, अपिश फटका डीप पॉईंटला चेंडूला एक्झिक्यूट केला, चेंडू निघून जाते सर सीमारेच्या बाहेर. खणखणीत सुरुवात, पॉवरफुलमध्ये चांगला चौकार आपण बघत आहोत बॅट्समनच्या माध्यमातून. आणि स्पर्धेचा उल्लेख जर केला तर प्रमोद, असं मी म्हणेन की आपण बघतो की सफाळीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा, जसं मी उल्लेख केला की समोर डोंगर आहेत, झाडी आहेत, भरपूर मोठे मोठी झाडं दिसत आहेत आणि मागच्या बाजूला पूर्णपणे म्हणजे आपण बघतो समुद्र आणि मधोमध्ये ग्राउंड. त्यामुळे एक चांगलं ग्राउंड आणि एक चांगलं वातावरण असलेलं एक ग्राउंड तुम्हाला बघायला मिळते. ज्या ठिकाणी एक चांगली क्रिकेट स्पर्धा रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून दरवर्षी बघायला मिळते. निश्चित स्वरूपात प्रसाद परब सर चांगलं वर्णन आपण केलं. नो बॉलचा इशारा आलाय सागर मोरे सरांकडून. यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस, परंतु शेवटच्या मोमेंटला डेंजर एंड कडे होते. थर्ड अंपायर दोन्ही ठिकाणाहून नाहीये, तर नो बॉलचा तर इशारा आलाय, परंतु इथे रनआउट आहेत की नाही रोहन गावड हे आपण चेक करूया. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. यशपंच दर्शवतात की कमरेच्या वरती सुद्धा आहे का हा चेंडू, आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा रेफर केले गेले. ह्या वेळेला आपण पाहू शकता रिव्ह्यू घेतला गेलाय आणि हा अंपायर्स कॉल आहे. रनआउटचा जो आहे तो अंपायर्स कॉल. फक्त नो बॉल अंपायर्स कॉल फिल्डिंग टीमचा आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की प्रमोद, क्रिकेटसाठी एकदा अत्यंत पोषक वातावरण, ग्राउंड चांगलं आहे, वारा चांगला आहे आणि इव्हन बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही संघांसाठी ॲडव्हान्टेज आहे ग्राउंडमध्ये. आपण बघतोय की पहिल्या 2 मॅच सामन्यात आपण बघितलं की 40च्या आतमध्ये रोखलं गेलं, पण या सामन्यात आपण बघतो की 40च्या पलीकडे धावसंख्या आहे. एक चांगला टोटल, एक चांगली फाईट निश्चित बघायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. रनआउट नाही आहे, नो बॉल आहे आणि आपण पाहू शकतायत म्हणजे अंपायर्स कॉल हा नो बॉलचा जरूर होता आणि रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 8 वर जाऊन पोहोचले गेले. 44 रनचं टार्गेट सेट केले गेलंय. भावेश एक मॅन इन फॉर्म आणि सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच भावेशला आपण पाहतायत. ऑन साइडला फटका तर छान आहे. फ्रीडच्या बॉलवर जरूर खेळले गेलेत. टिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी 2 धावा.
घेतल्या जातील का? यस, डेफिनेटली 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा. अतिशय चांगलं सफाळीचं पॉवरफुल क्रिकेट पाहायला मिळतं. प्रसाद परब सर, ही विटी लाईनचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. गेली कित्येक वर्ष परंपरा आपण पाहिलेत. आपण जेव्हा समालोचन करतो, वेगवेगळ्या विभागामध्ये जातो, तेव्हा 1-2 वेळा आपण त्या ठिकाणी जातो आणि ती स्पर्धा बंद पडते कधी कधी. परंतु या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलंय की परंपरा जपलेली आहे. भले कितीही संकट आली, कितीही मात्र समस्यांचं प्रश्न निर्माण झाले, यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड चौकार, गुड शॉट होता, अप्रतिम पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने परफेक्ट यावेळेला कनेक्ट करत असताना लॉंग ऑन आणि मिडॉनच्या अगदी मधोमध पाहायला मिळतोय हा चौकार. भावेची हीच खासियत राहिले आणि खास करून हे वैशिष्ट्य राहिलंय भावेचं की फुटवर्क चांगलं आहे, कॉर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं. त्याचं टायमिंग बेमिसाल आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि आकाश गावड आम्हाला दर्शवतात की 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक आपण पाहतायत किती मिनिटात हे क्लिअर झालेलं आहे ते आपण पाहतायत. 6 मिनिटे लागली पहिल्या षटकासाठी. 6 मिनिटे आपण गृहीत धरूया 5 मिनिटे, कारण रेफर सुद्धा केलं गेलं होतं. तर 5 मिनिटे आपण मॅक्झिमम पहिल्या षटकासाठी लागलेली आहेत. प्रसाद परब सर, ज्या पद्धतीने पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली दमदार शानदार सुरुवात, भावेचं आपण कौतुक कसं करते? मी नेहमीच म्हणतो की डावखुरी फलंदाज ही नेहमीच आक्रमक असतं. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि ती पर्वणी आपण बघतो की भावेश आपल्या बॅटमधून घेऊन आलाय. जबरदस्त बॅटिंग. इव्हन बघितलं की पॉवर प्लेचा तरी अत्यंत चांगला वापर केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यानं फटका एक्झिक्यूट केला, चौकार वसूल केला. दबाव टाकण्याचा प्रयत्न पॉवर प्लेमध्ये तो करतोय आणि आपण बघतो की जो गावंड स्ट्राईक एंडला फलंदाज जो उभा आहे त्याच्या माध्यमातून चांगली त्याला पार्टनरशिप त्याला आपण त्याच्यामध्ये बिल्डअप होते आणि त्याला चांगली साथ देतोय. स्ट्राईकला तो आणतोय, त्यामुळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो दोन्ही फलंदाज आणि डावाची चांगली सुरुवात केली दोन्ही फलंदाजांनी. डेफिनेटली ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांवरचा विश्वास आहे. ऑन साईडला बॉर्डमॅनचा काय चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. एनसीसी सफाळे च्या खेळाडूंचं या वेळेला जरूर आगमन करत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा, क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 14 आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर धीरज. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला जरूर पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने थोडीशी चेंडूला फ्लाईट मिळाली, ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं. धीरज एक पोलीस दलात कार्यरत आहेत, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. या कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्वांना मानाचा मुजरा. चांगला बॉल, स्लोवर वन चेंडू थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. लगेच कमबॅक केलं गेलं, कारण धीरजकडे ती मात्र परिपूर्ण अनुभवाची कमी नाहीये. भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेट हाताळलेला आहे, भरपूर वर्ष अनेक मैदानं गाजवलेली आहेत, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नवतरुण उभारते सितारे खेळाडू जेव्हा मात्र एक्सपिरियन्स खेळाडूंचा खेळ पाहतात, त्यांनी अद्यावत करणं आणि आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट असते की षटकार आल्यानंतर कशा पद्धतीने कमबॅक करावं हे धीरजने दाखवून दिलं. ऑन साईडला अकुट टप्प्याच्या चेंडूला अतिशय सुंदर पद्धतीने हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता रोहन गावड इज ऑन अ फायर. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ओमकार बॉयज एडवन ज्या वेळेला प्रश्न केला होता मी रोहन गावड यांना, बाप्पा मोरिया चषक आपण विजेतेपद पटकावलं, परंतु आता स्वप्न काय आहे तर सांगतात रॉकी ग्रुप चषक पटकावण्याचं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता, परंतु खूपच बाहेर असल्या कारणानं यावेळेला आपण पाहू शकतायत व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 44 धावांचं टार्गेट सेट करत असताना अजून 19 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या बॉल मध्ये. प्रतिम चांगला फटका, सरळ बॅटचा उपयोग करत असताना एकदा वर्जित केली जाईल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 26 वर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. ओमकार बॉईज एडवन टीमला, शिवशक्ती उसरणी टीम एका साईडला आपण पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा खेळत असताना आपण पाहू शकाल, म्हणजे तुम्ही चांगल्या स्पर्धा जेव्हा खेळता तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला येत राहतो. ऑफ साईडला काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग.
सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. काय फटका खेळला होता भावेश तरेच्या बॅट मधून. क्लास. 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय संतोषजी जंगम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. शिवशक्ती उसरणीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चांगली एक पार्टनरशिप बिल्ड केली. ज्याप्रमाणे प्रसाद परब सर नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात यावेळेला जरूर चांगली झाली रोहन गावड आणि भावेश तरेच्या माध्यमातून. ऑफकोर्स पूर्णपणे सहमत आहे तुझ्या मताशी, कारण आपण बघतोय की पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. जसं आपण लेफ्ट हँडरचा उल्लेख केला की डावखुरे खेळाडू प्रमोद की जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जो क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतो ती ताकद अजून द्विगुणित होते. ही बॅटिंग आपण बघतोय रोहन तरेची. काय बॅटिंग भावेश तरे काय बॅटिंग केली. हा फटका तो ऑन द राईज नो डाऊट. काय फटका होता. टायमिंग बघितलं एवढं बेमिसाल जमून आलं त्या फटक्यावर. थोडंसं हाफ वॉली होतं. लॉफ्टेड स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन बघितलं फटक्याचं तर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि काय कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक बघायला मिळाला. ओपनिंग पेअरने आपण बघितलं की चांगली सुरुवात आपल्या संघाला पॉवर प्लेमध्ये करून दिली आणि अक्षरशः समोरच्या संघावर ज्याप्रमाणे दबाव टाकलाय अत्यंत वाखाणण्याजोग आहे. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत. 2 षटकं पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी हे दोन्ही बॅटरने आतापर्यंत दर्शवून दिले गेले. गुड स्टार्ट. षडंपूल केला जातोय. फटका छान आहे. फिल्डरला यावेळेला बीट करणार नाहीये. एकदा वर्जित केली जाईल. स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमची मानसिकता स्थिर ठेवायची असेल तर तुम्हाला सिंगल डबलला डेफिनेटली कन्वर्ट करावं लागतं. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या वेळेला तुमचे विकेट जातात त्यानंतर दबाव वाढतो अशा वेळेला तुमची मानसिकता थोडीशी खालावली जाते. त्यावेळेला तुम्ही लाईफ लाईनचा उपयोग करून स्ट्राईक रोटेट करणं ही खूप महत्वाची जमेची बाजू असते आणि तेच करत असताना दोन्ही बॅटर जसं चेंडू येतोय तशा चेंडूला मात्र सन्मान दिला जातो. चांगल्या चेंडूचा यावेळेला सन्मान केला जातो आणि खराब बॉलचा अपमान केला जातो हेच म्हणायला हरकत नाहीये. उद्देश पाटील उपस्थित होत आहेत या ठिकाणी. संकेश गावड आणि स्वप्नील पाटील. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला गेला होता परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सर याच विभागातून बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 17. 1 बाउन्स ऑन केला जातोय त्या ठिकाणी. गोलंदाज कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 04 नंबरची जर्सी परिधान करून शेट माणूस एंड कडून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आउटसाइड द लेग स्टंप आणि हळूहळू यावेळेला धावा दिल्या जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे हुप्स वाढवत आहेत गोलंदाज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 रन. थोडस कंट्रोल नाही आहे गोलंदाजाचं. कॉन्सन्ट्रेशन थोडस खचलं गेलंय. हा चेंडू छान होता परंतु भावेश तरे काय एक्झिक्यूट करतोय चेंडूला. सरळ चेंडूला फेकून दिलाय. फ्लॅट 6. षटकार 6 धावा. ग्रेट बॅटिंग. स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 41. विजयासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रसाद परब सर या ठिकाणी आयोजकांचा वेळ वाचवलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. त्या पद्धतीने भावेश तरेने अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. जेव्हा तुम्ही एक मोठी लाख मोलाची स्पर्धा जिंकता त्यावेळेला तुम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत असता. अगोदर तुम्ही सुरुवातीला स्ट्रगल करतात. कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पहिल्या सुरुवातीला हंगाम सुरू होतो त्यावेळेला तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो कारण प्रॅक्टिस नसते कधी कधी आणि इथे सहजगत्या लिहिलेल्या पार केलं गेलंय चेंडूला. षटकारात परावर्तित केलं आणि इथून आपण पाहतायत हा विजयाचा षटकार. ग्रेट बॅटिंग. सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे विजयी संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय ओंकार बॉयज 81. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक शिवशक्ती उसरणी टीम. या हंगामासाठी आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. योगायोग बघ ना काय तो प्रमोद. तिन्ही मॅचमध्ये मॅच जी फिनिश झाली ती षटकाराने फिनिश झाली. तिन्ही सामन्यामध्ये बघितलं की षटकारच मारले गेले. तिथे आपण बघितलं मॅच फिनिश झालेली आहे आणि आपण आता या सामन्याच्या